प्रलंबित बिलांसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने कंत्राटदार बांधव सहभागी झाले होते। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अनेक कामे काढली होती। कंत्राटदारांनी स्वतःचे पैसे लावून ही कामे पूर्ण केली आहेत, मात्र अद्यापही त्यांची बिले मिळवलेली नाहीत। संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय कंत्राटदारांची सुमारे 90,000 कोटी रुपये थकबाकी आहे। त्यापैकी धुळे जिल्ह्यातील कंत्राटदारांची 650 कोटी रुपये थकबाकी आहे। प्रलंबित बिले वेळेवर न मिळवल्याने कंत्राटदारांची आर्थिक कोंडी झाली आहे। बाकीचे कर्ज, खासगी कर्ज आणि व्यापाऱ्यांकडून घेतलेली उधारी यामुळे अनेक कंत्राटदार अडचणीत आले आहेत। काहींना तर मालमत्ता विकण्याची वेळ आली आहे। गेल्या 6 महिन्यापासून शासनाला निवेदने देऊनही उपयोग झाली नाही। बँकांकडून कर्जाच्या वसुलीसाठी तगादा सुरू आहे। काहींना नोटिसा आल्या आहेत, तर काहींच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे। आम्ही करदाते असून शासनाने आमच्या बिलांची रक्कम तातडीने द्यावी अशी मागणी कंत्राटदारांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। तसेच आजपासून राज्यभर काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती कंत्राटदार शीतल नवले यांनी माध्यमांशी बोलताना दिली। आपल्याला कल्पना असेल की लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने बरेच कामं PWD अंतर्गत काढले होते। ते कामं आम्ही कंत्राटदारांनी स्वतःचे पैसे लावून कामं पूर्ण केले व आज संपूर्ण महाराष्ट्राचे जवळजवळ 90,000 कोटी रुपये शासनाकडे घेणे आहे। त्याच्यातल्या 650 कोटी रुपये हे फक्त धुळे जिल्ह्याचं घेणं आहे व आमचे प्रलंबित बिलं वेळेवर मिळत नसल्याने आमची आर्थिक विटंबना झालेली आहे। आम्ही बँकेचे कर्ज असेल, खाजगी कर्ज असतील काढून हे कामं पूर्ण केलेली आहे। त्याचप्रमाणे या कामाला लागणारं मटेरियल आम्ही काही व्यापाऱ्यांकडून उधारीवर घेतलेले आहे, त्यांचे देखील देणं आम्हाला आहे। अशा परिस्थितीमध्ये कंत्राटदाराला आता स्वतःची मालमत्ता विकण्याची देखील वेळ आलेली आहे। आम्ही सातत्याने मागील 6 महिन्यापासून शासनाला वेगवेगळ्या स्तरावरती निवेदन दिलेले आहे, परंतु अद्याप देखील शासनाने आमचं कुठलंही देयक अदा केलेले नाही व आता मार्च एंड असल्याने बँकेचा सारखा तगादा आमच्या मागे चालू आहे। बऱ्याचशा आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंना बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत। काही कॉन्ट्रॅक्टरांना तर मालमत्ता जप्तीचे देखील नोटीस आलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये आम्ही शासनाला विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण लाडक्या बहिणींना व लाडक्या भावांना योजनांचा लाभ देत आहात, तर आम्ही करदाते आहोत, तर आमचं देखील बिलं अदा करण्यात यावे। आपल्याला सर्वांना कल्पना असेल की भारताच्या GDPमध्ये शेतीनंतर जर कोणाचं कॉन्ट्रिब्युशन असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे। तर एक सक्षम असं व्यवसाय जो शासनाला खूप मोठ्या प्रमाणात कर देतो, नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतो, रोजगारचा संधी उपलब्ध करून देतो, अशा व्यवसाय जर बळकट करायचा असेल तर कॉन्ट्रॅक्टरांची बिलं हे वेळेवर अदा केली पाहिजे। अन्यथा कॉन्ट्रॅक्टर बंधू भविष्यात कदाचित अशी वेळ येईल की ज्याप्रमाणे शेतकऱ्याने आत्महत्या केल्या, तर कर्जाला कंटाळून काही कॉन्ट्रॅक्टर ते पाऊल देखील उचलू शकतात। आजच्या या निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो आहोत व आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन करणार आहोत।